जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा आदेश ब्लॉगर. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आतापर्यंत तुम्ही मला फॉलो नसन केलं तर आताच करून घ्या मित्रांनो. जा मित्रांनो, आपल्या आप्पाजीच्या इथचं काम करायचा दुसरा दिवस, तर त्यासाठी आपल्याला सचिनदा घ्यायला आला होता मित्रांनो. त्याच्या गाडीवर बसून निघालो आपण अमरावती जाण्यासाठी. तर सर्वात आधी पोहोचलो आपण सोनूताईच्या घरी, कारण आपण सोनूताईच्या इथं आपली कामाची थैली ठेवली होती. तिथं थोडा वेळ आराम केला. मग आपल्या कामाची थैली उचलून मित्रांनो आलो आपण आपल्या आप्पाजीच्या इथं. आप्पाजीच्या इथं आल्यावर मित्रांनो आपल्या मशीना लावून घेतल्या आणि वर्दी घालून घेतली. चालू केल्या झऱ्या मारणं. झऱ्या मारल्यावर मित्रांनो आपण पद्धतशीर फोडून घेतल्या. मग पाईप ड्रॉप करून घेतली आणि त्याला थोडा माल बी लावून दिला की बोर्ड हल्ली नाही पाहिजे म्हणून. आज आपलं पूर्ण काम झालेलं आहे मित्रांनो. आप्पाजीच्या इथं आपलं पूर्ण झऱ्या मारून पाईप ड्रॉप केली आणि मग चाललो आपण सोनूताईच्या इथं आलो. सोनूताईच्या इथं थोडं चिल्लर काम करायचं होतं मित्रांनो. तिथं आल्यावर आपण आपलं चिल्लर काम केलं. आता मित्रांनो जेवायचा टाइम, तर सोनूताईच्या इथं आपण करून घेतलं पोटभर जेवण. जेवण झाल्यावर चला म्हटलं मित्रांनो थोडा आराम करू. पण आराम कुठं, आपल्याला आणखी भेटलं काम. वरची टीनं खाली काढायचे, तर आपण एक एक करून सगळे टीनं दिले खाली काढून. वेळात आला मित्रांनो अक्षय आपल्याला घ्यायले, तर अक्षयाला घेऊन आलो मित्रांनो नवातीवर, कारण लागली होती आपल्याला भूक. तिथं खाल्ली आपण यादवजीची शेवपुरी खाऊन मित्रांनो आलो आपण आपल्या घरी. आजचा ब्लॉग इथं संपते. भेटून नवीन ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.